सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण परमेश्वराबरोबर प्रवास करायला निघालेलो आहे. ज्यावेळे पूजनीय माईम भटांच्या मनात हा भाव आला, ही इच्छा जागृत झाली की आपण लीळाचरित्राचं लिखाण करावं. आणि आचार्यांना विचारल्यानंतर आचार्यांनी अत्यंत प्रसन्नपूर्वक त्याला अनुमती दिली. त्यावेळेस त्यांचा भाव असाच असावा की आपल्याला देव कळाला, देव समजला, देव आपण बघितला आणि ह्या देवाबरोबर आपण आपल्या जीवनाचा प्रवास करत करत या देवाला प्राप्त करायला जसं आपण निघालेलो आहे, तसे आपल्यानंतरच्याही अनेक सद्भक्तांनी आपल्यासारखा देवाबरोबर प्रवास करावा, आपल्या जीवनाचं हित भलं कशात आहे याची जाणीव करून घ्यावी आणि परमेश्वराला प्राप्त करावं. म्हणून त्या उद्देशानेच लीळाचरित्राचं लिखाण त्याच पद्धतीनं या साहित्यकारांनी पूजनीय माईम भटांनी आपल्यासमोर आणलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि एकांकीच्या लीळा असे 3 भाग पडतात. पूर्वार्धामध्ये पूजनीय महादाईसा देवाला एकांकीच्या लीळा विचारते की ज्यावेळेस परमेश्वर एकांकी असताना या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करतात, याचा काय उद्देश असावा. आणि याचं चिंतन केल्यानंतर अनेक सद्भक्तांच्या मनात शंका पण येतात, प्रश्न पण येतात की सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू परमेश्वर आहे. परमेश्वर म्हटलं की सर्वच ज्ञात असणं साहजिक आहे, सर्व ज्ञान आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र काय, पूर्ण जग असे अनंत ब्रह्मांड देवाच्या समोर आहे. परंतु तरीही देवानी एकांकी राहून अनेक ठिकाणी 12-12 वर्ष लोकांमध्ये राहिले, पण स्वतःची ओळख लपवत लपवत आपली मार्गक्रमणा करत राहिले. ज्याप्रमाणे 12 वर्ष सालबर्डीला, त्या अगोदर ज्या ठिकाणी देवाने अवतार स्वीकारला त्या भरवस नगरामध्ये 14 वर्ष राहिले देव. त्यानंतर सालबर्डीला 12 वर्ष, आंध्रात 12 वर्ष, नांदेडला 12 वर्ष, असे अनेक ठिकाणी राहून एकांकीच्या लीळा आपल्या समोर आलेल्या आहे. याचं कारण काय असावं की ज्या जीवाची योग्यता पात्रता नाही, त्यांची योग्यता वाढावी, पात्रता वाढावी, त्यांचं जे बी आहे ते स्वीकारावं आणि त्यांना त्या अयोग्य जीवाला योग्य करावं, हा परमेश्वराचा उद्देश. म्हणून वाडोवाडी फिरून एकांकी राहून देवानी पूर्ण महाराष्ट्र पायी भ्रमण केलं आणि त्यानंतर लोकोक्तीत आले. आणि हा पूर्वार्धातला जो भाग आहे त्यावेळेस परमेश्वराबरोबर कोणी भक्त नव्हते, पण तरीही आपल्या समोर आला हे फक्त आणि फक्त पूजनीय महादाईसांच्या प्रश्नामुळं. आणि त्यालाही अनेक कारणाच्या प्रसंगानुसार देवानीही आपल्यापर्यंत ते आणलेलं आहे. आणि परमेश्वराचं परमेश्वरत्व आपल्याला इथं लक्षात येतं, सिद्ध होतं. कारण ज्याला सर्वच माहीत आहे तोच सांगू शकतो. मग एकाच ब्रह्मांडाचं नाही, अनंत ब्रह्मांडाचं, जीवाचं, देवतेचं, प्रपंचाचं आणि स्वतःचंही जो परमेश्वर आहे त्यालाच हे ज्ञात असू शकतं आणि तोच सांगू शकतो. आणि म्हणून परमेश्वरानेही अनंत लीळेच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व आपल्यासमोर आणलेलं आहे. एकदा असंच देव निरूपण करत असतात आणि ह्या निरूपणामध्ये महादाईसा अचानक देवाला विचारते की या मार्गाशी कोण आदिमूळ, म्हणजे सुरुवात कुठून झाली, कोणत्या अवतारापासून झाली. एक उत्सुकता आहे, किस्सा आहे महादाईसाला. आणि देवाने तिथं स्पष्ट सांगितलं की ह्या मार्गाशी दत्तात्प्रभू आदिकारण. अनेक लीळाचरित्राचं लिखाण झालं, अनेक पाठ तयार झाले, वेगवेगळ्या लेखकांच्या माध्यमातून लीळाचरित्र आज आपल्यासमोर आलेलं आहे. परंतु अनेक लीळांची जी सुरुवात आहे याच लीळेपासून झालेली आहे. याचं कारण असंच आहे
की आदिमूळ श्री दत्तात्रप्रभू असल्यामुळे दत्तात्रप्रभूंपासूनच लीळाचरित्राचं, परमेश्वराचं, जाणिवेचं, ज्ञानाचं, बोधाचं कार्य सुरू व्हावं हा उद्देश ठेवून ह्या आपले पूर्वश्रमीचे जे पूजनीय माईंभट असतील किंवा नंतरहीच्या काळात जे लिखाण ज्यांनी लीळाचरित्राचं केलं ते असतील, त्यांनी ह्याच लीळेपासून सुरुवात केलेली आहे. कारण सुरुवात या मार्गाला म्हणजे अर्थात ह्या युगाला कोणत्या अवतारापासून जीव उद्धरण्याचं व्यसन घेऊन परमेश्वराने सुरुवात केली तर तो आहे दत्तात्रप्रभूंचा अवतार. आणि म्हणून या मार्गाला दत्तात्रप्रभू आदिमूळ असं सांगतात. आणि हे आदिमूळ जरी असलं तरी आपले सर्वज्ञ श्री चक्रप्रभू हे पूर्वश्रमीचे कोण? श्री चक्रपाणी प्रभू महाराज. त्या संदर्भात मग स्वतः देव काही आठवणी सांगतात. श्री चक्रपाणी प्रभू महाराजांनी दत्तप्रभूंच्या माध्यमातून माहूरला जाऊन कशी ज्ञान स्वीकारलं, त्यांचा अवतार कुठं झाला आणि त्यानंतर स्वामी श्री चक्रधर हे कसे झाले, हा सारा इतिहास लीळाचरित्राच्या पहिल्याच 2-4 लीळांमध्ये आपल्याला उमगतो, समजतो, कळतो. म्हणून आपणही त्याचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने महादायसाच्या ठिकाणी जर आपण स्वतःला बघितलं तर आपल्याला नक्कीच तो अनुभव येईल. स्वामी निरूपण करताना महादायसा विचारते आणि महादायसा विचारल्यानंतर देवानी सांगितलं आहे की दत्तात्रप्रभू हे या मार्गाला आदिमूळ आहे. आणि त्याच दत्तात्रप्रभूंचा अवतार कुठं झाला? भोगभूमीमध्ये त्रेतायुगात ऋषीस्वराच्या ठाई त्यांनी अवतार स्वीकारलेला आहे. म्हणजे आता जी भोगभूमीमध्ये अवतार झाला म्हणजे कर्मभूमीच्या बाहेरचं. आणि ती जी भोगभूमी आहे ती कर्मभूमी तेव्हाही नव्हती, आजही नाही आहे. आणि ह्या माध्यमातून या तत्वातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आज आपल्याला सर्व जग समजतं आहे, कळतं आहे, देश समजत आहे. परंतु एक वेळ अशी होती की भारतातल्या लोकांना बाहेर कोणता देश असू शकतो हेही माहीत नव्हतं. परंतु या शास्त्रातून, या तत्वातून 850 वर्षापूर्वीच या भारताच्या बाहेरही अनेक देश आहे आणि त्या भोगभूमी आहे, त्याला भोगभूमी म्हणतात, हे आपल्याला ज्ञात आहे. म्हणून शास्त्राची प्रेरणा घेऊनच अनेकांनी संशोधन केलं. त्या संशोधनातूनच या सर्व गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहे. तर भोगभूमीमध्ये दत्तात्रप्रभूंनी अवतार स्वीकारलेला आहे. त्यांच्या पित्याचं नाव आहे अत्री ऋषी आणि आईचं नाव आहे अनुसया माता. अशा माध्यमातून सह्याद्री पर्वतावरती त्यानंतर त्यांनी माहूरला विजय केलेला आहे. आणि ह्याच माहूरला श्री चक्रपाणी प्रभू ज्यांनी फलटण येथे अवतार स्वीकारला आहे. आणि फलटण येथे अवतार स्वीकारल्यानंतर त्यांचे जे आईवडील आहे त्या आईवडिलांना पुत्र होत नव्हता. त्यांनी जनक नाईक आणि जनकाईसा हे मातापित्याचे नावं त्यांनी नवस केला. आणि म्हणून 2 नावं, माहेरचं नाव आणि सासरचं नाव, चांगदेव आणि चक्रपाणी, हे देवतेंच्या नावं आहे. त्या देवतेंच्या ठिकाणी त्यांनी नवस केल्यामुळं तेच नावं श्री चक्रपाणी प्रभू महाराजांना ठेवण्यात आले. आणि हेच चक्रपाणी प्रभू महाराज माहूरला गेल्यानंतर दत्तात्रप्रभूंची त्यांची भेट झाली व्याघ्रवेशेमध्ये. आणि ह्या व्याघ्रवेशेच्या माध्यमातून दत्तात्रप्रभूंनी त्यांना ज्ञान दिलं. अर्थात परमेश्वर जे बी अवतार होतात ते स्वयं ज्ञान असतं, स्वरूपी ज्ञान असतं. ज्ञानवाचक किंवा ज्ञान स्वरूप असल्यामुळं त्यांना ज्ञान घेण्याची जरूरत नाही, गरज नाही. परंतु ही समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था कशी चालते किंवा कशी चालवावी किंवा चालावी अशा उद्देशाने हे अवतार कार्य आपल्याला इथं दिसतं. आणि गुरु आणि शिष्याचं नातं, ज्ञान स्वीकाराची पद्धत आपल्याला इथं आढळते. सह्याद्री पर्वतावरती माहूरला ज्यावेळेस चक्रपाणी प्रभू महाराज गेले, काही गावातल्या लोकांबरोबर यात्रेच्या निमित्ताने, तिथं
दत्तात्रप्रभूंची त्यांची भेट झाली. ते व्याघ्रवेषेत आले. त्यांनी डरकाळी फोडल्यानंतर पाठीमागं पुढचे पुढं सर्व भक्त घाबरल्यामुळं गेले आणि तिथं आता फक्त दत्तात्रप्रभू व्याघ्रवेषेतले आणि श्री चक्रपाणी प्रभू महाराज होते. त्यांनी तो उभयशक्तीचा स्वीकार केला आणि स्वीकार करून ते तसेच द्वारका नगरीत गेले आणि ह्या द्वारका नगरीमध्ये त्यांनी कार्य केलं, जीव उद्धारण्याचं कार्य केलं. परमेश्वर ज्यावेळेस अवतार घेतात त्यावेळेस एक प्रवृत्ती घेऊन ते अवतार घेतात. की चक्रपाणी प्रभू महाराज हे आवर्दृश्य अवतार आहे, म्हणून त्यांनी विद्यादानाचं, देवतेचे फळं देण्याचं, सुख फळं देण्याचं कार्य आपल्याला दिसतं. अर्थात त्यांनी जरी प्रवृत्ती आवराची जरी स्वीकारली तर ते पराचय देऊ शकतात आणि त्यांच्याकडे सर्व काय असतं, परंतु प्रवृत्ती ती असल्यामुळं त्या प्रवृत्तीनुसारच त्या अवताराचं कार्य वर्तत असतं. दत्तात्रय प्रभू हे उभयदृश्य अवतार आहे. चक्रपाणी प्रभू हे आवर्दृश्य अवतार आहे. आणि त्यानंतर गोविंदप्रभू बाबा ज्यांनी रुद्रपूरला अवतार स्वीकारला ते गोविंदप्रभू बाबा द्वारकेला गेले आणि तिथं या चक्रपाणी प्रभू महाराजांकडून विद्या स्वीकारली. ते परदृश्य अवतार आहे. अशी ही शृंखला आहे. दत्तात्रय प्रभूंकडून चक्रपाणी प्रभू महाराज, चक्रपाणी प्रभूंकडून गोविंदप्रभू महाराज आणि गोविंदप्रभू बाबांकडून स्वामी श्री चक्रधर आणि श्री चक्रधरांकडून अवघे आपण. महादाईसाला देवानी हा सर्व इतिहास पहिल्याच लीळेमध्ये सांगितलेला आहे. पहिली लीळा म्हणजे कधीतरी महादाईसाला निरूपण करता करता महादाईसांनी देवाला सांगितलं आणि देवाने हा सारा इतिहास सांगितला. आणि ही सुरुवातीला लीळा घेण्याचं कारण सुरुवात तिथून आहे, परमेश्वराच्या अवतार कार्याची, परमेश्वराच्या या जीवाला ज्ञान देण्याची, प्रेम देण्याची आणि प्राप्तीला नेण्याची. आणि लीळाचरित्राची सुरुवात यापासूनच होत असते. ज्याप्रमाणे परमेश्वर आवर्दृश्य, परदृश्य आणि उभयदृश्य अवतार घेतात, त्याप्रमाणे परमेश्वर अवतार घेण्याच्या पद्धती पण परमेश्वराच्या 3 आहे. ते आहे गर्भी, म्हणजे गर्भातून अवतार घेतात, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज आणि चक्रपाणी प्रभू महाराज यांनी गर्भातून अवतार घेतलेला आहे. पतित उठवण्याचा अवतार परमेश्वर स्वीकारतात. तो पतित उठवण्याचा अवतार स्वामी श्री चक्रधरांनी घेतलेला आहे. आणि दवडण्याचा अवतार श्री गोविंदप्रभू बाबांनी घेतलेला आहे. तर हा सारा इतिहास पहिल्याच आपल्या 1-2 लीळांमध्येच, लीळाचरित्रामध्ये आपल्याला आढळतो. आणि त्या पद्धतीनं हे लीळाचरित्र पुढं सरकत चालतं. श्रीप्रभूंची भेट होते. श्रीप्रभूंकडून स्वामी श्री चक्रधरांनी अवतार स्वीकारून त्यानंतर ते सालबर्डीला 12 वर्ष राहतात. आता हे सालबर्डीला 12 वर्ष राहण्याचं काय कारण असावं, याच्यामध्ये बरीच मतांतर जरी असले तरी आपण सामाजिक दृष्टिकोनातून आणि ह्या अवस्थेनुसार, या समाज व्यवस्थेनुसार जर विचार केला तर ज्या परमेश्वर अवताराकडं ज्ञानमय स्वरूप आहे, त्यामुळं ज्ञान झाल्यानंतर वैराग्य प्राप्त होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु आपल्या परंपरेत ज्ञान झालं का वैराग्य उपसतं आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर हे सालबर्डीला गेले असं सांगितलं जातं. परंतु वास्तविक विचार जर केला, चिंतन जर केलं की स्वामी श्री चक्रधर हे भरवस नगरी येथून त्यांनी अवतार स्वीकारला, हरिपाळ देवाचं पतित उठवलं. श्री चक्रपाणी प्रभू महाराजांनी कामाख्या निमित्ताने देहत्याग केलेला आहे. आणि त्यानंतर तेच चक्रपाणी प्रभू महाराज हे भरवसला आले, हरिपाळ देवाचं पतित उठा. हरिपाळ देव हे राजपुत्र होते. आपल्या घरातली एखादी वस्तू जरी हरवली तर आपण ती कितीतरी वेळ, कितीतरी दिवस शोधत असतो आणि जर सापडली नाही तर आपण पोलीस कंप्लेंट करतो, ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर ही एक व्यक्ती आहे. सर्वसाधारण व्यक्तीलासुद्धा प्रयत्न केला जातो शोधायचा. तर हे राजपुत्र असल्यामुळं आणि त्यांच्या आईवडिलांचं अतीव प्रेम असल्यामुळं आणि एकुलते एक वारसदार असल्यामुळं त्यांना ते शोधणार हे साहजिक आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या सैन्याद्वारे इथल्या महाराष्ट्रातल्या राजांना कॉन्टॅक्ट करून, संपर्क साधून नक्कीच
हे जे हरिपाळ देव आहे राजपुत्र त्यांचे, की जे स्वामी श्री चक्रधर आहे आपले, त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असेल आणि ते होऊ नये. स्वामी श्री चक्रधरांना आता व्यसन जी उद्धरण्याचं आहे त्यांनी ते स्वीकारून त्यांनी राजगादी सोडलेली आहे. एवढं आयुष्य आराम सोडलेला आहे आणि ते महाराष्ट्रात आलेले आहे. अनेक विशिष्ट वेळ असते, त्या वेळेपर्यंत ती व्यक्ती ती वस्तू नाही सापडली तर आपोआपच मानसिकता तयार होती की आता हे राहिले नसतील किंवा आता शोधून उपयोग नाही. आणि म्हणून ते 12 वर्ष, त्या 12 वर्षाला तपाचं पण नाव लिहिलं जातं. तर असे स्वामी श्री चक्रधर हे 12 वर्ष सालबर्डीला राहिले आणि या सालबर्डीला राहत असताना पूर्ण महाराष्ट्राचं चिंतन करत करत कोणत्या भक्तांपर्यंत जावं, कोणत्या भक्तांना ज्ञान द्यावं, कोणत्या भक्तांना प्रेम द्यावं, कोणत्या भक्ताची अयोग्यता नासून योग्यता करावी, अशा पद्धतीने त्यांना नक्कीच चिंतन केलं. आणि त्या चिंतनातूनच पुढे जाऊन स्वामी श्री चक्रधरांनी या सृष्टीव्यवस्थेच्या माध्यमातून जीव उद्धरण्याचं कार्य स्वीकारून पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण केलेलं आहे. हा जो प्रवास आहे श्री दत्तात्रयपासून सुरुवात होऊन श्री चक्रपाणी प्रभू, श्री गोविंदप्रभू महाराज आणि स्वामी श्री चक्रधरांपर्यंत आलेला आहे. परंतु जरी स्वामी श्री चक्रधरांपर्यंत हा प्रवास जरी आलेला असला तरी ह्या लीळेच्या नंतर 10 ते 15 अशा लीळा आहे की त्या श्री चक्रपाणी प्रभू महाराजांच्या संदर्भात आहे. कारण पूर्वश्रमीचे श्री चक्रपाणी प्रभू महाराज आज स्वामी श्री चक्रधर झालेले आहे आणि ते पूर्वश्रमीची आठवण महादायसांना आणि इतर भक्तांना सांगताय. आणि मग त्यावेळेस मी कुठं कुठं गेलो, काय काय आश्चर्यजनक लीळा केल्या त्याही ते अधोरेखित करतात. आणि त्यानंतर स्वामी श्री चक्रधरांचा जीव उद्धारण्याचं कार्य सुरू होतं. तेच आपण बघत बघत पुढं सरकणार आहोत. आणि हा प्रवास आपल्याला कंटाळवाणा वाटू नये. हा प्रवास देवाबरोबर असल्यामुळं एक प्रसन्नता, एक वेगळी प्रचिती, एक वेगळी अनुभूती आपल्याला यावी, हा उद्देश ठेवून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यावरती चिंतन पण करणार आहोत. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण देत आहात, त्याबद्दल सर्वांचे मी आभारही मानल. आणि प्रतिक्रिया किंवा काही आपल्याला सूचना करायच्या असेल त्याही आपण देऊ शकता. सर्वांना खूप खूप दंडोत प्रणाम.